दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दूधगंगा धरण म्हणजेच काळमवाडी धरणाची गेल्याच आठवड्याभरामध्ये एका केंद्रीय समितीने तात्यासाहेब मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली एक पाहणी केली होती। त्याच नंतर आज छत्रपती शाहू महाराज या कोल्हापूर जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनी या धरणाची पाहणी केलेली आहे। तसं बघायला गेलं तर ह्या धरणाचा गळतीचा जो प्रश्न अतिशय गंभीर होत चाललेला आहे, त्या अनुषंगाने या केंद्रीय समितीने देखील या धरणाची पाहणी करून या धरणासाठी 80 कोटी इतका निधी त्यांनी या गळतीसाठी लावलेला आहे। त्या अनुषंगाने येथील खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी देखील आज त्यांच्या उपस्थितीमध्ये या धरणाची पाहणी केलेली आहे। तसं बघायला गेलं तर हा बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न आहे। अनेक वेळा येथील आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा वारंवार प्रश्न उपस्थित केलेला आहे। येथील स्थानिक जर काय आपले नेते असतील यांनी सुद्धा या संदर्भात आवाज उठवलेला आहे। परंतु आता या केंद्रीय समितीने पाहणी केल्यानंतर या येत्या वर्षभरामध्ये येत्या जानेवारीपासून म्हणजे 2025 पासून या धरणाला प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं केंद्रीय समितीने सांगितलेलं होतं। आणि तसं बघायला गेलं तर अद्याप या धरणाचं काम गळतीचं काम अजून चालू झालेलं आहे असं कुठं दिसत नाहीये। पण येत्या काही दिवसामध्ये या केंद्रीय कमिटीने सांगितल्याप्रमाणे या धरणाच्या गळतीचं काम सुरू होईल। आज तसं बघायला गेलं तर या धरणाची जी काही गळती आहे त्या गळतीचं पर सेकंद 270 लिटर पाणी हे या गळतीच्या मधून जातं। त्यामुळे या गळतीचा जो काही प्रश्न आहे अतिशय गंभीर बनत चाललेला आहे। त्या अनुषंगाने छत्रपती शाहू महाराज यांनी या धरणाला आज व्हिजिट केलेली आहे। गळती काढण्याचं महत्त्वाचं आहेच आहे आणि इंजिनियर साहेबांचं सुप्रिंटेंडेंटचं म्हणणं आहे की त्या धरणाला काही धोका नाही आहे त्यांच्या तज्ज्ञ समितीच्या रिपोर्टप्रमाणे। परंतु गळती काढलीच पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही। आणि ती आता मला वाटतं 15 दिवसाच्या आत 15 जानेवारीपर्यंत संक्रांत झाल्या ते सुरू करतील। आणि किती वर्ष चालणार म्हणतायत? 2 वर्ष या इकडे 2 वर्ष हे काम चालणार। आणि 2 वर्षात आज जी आपल्याला इथं सगळी गळती दिसते ती पूर्णपणे 99% बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील। एवढी गळती वाढलेली आहे तर दुर्लक्ष कुठेतरी झालं म्हणायचं, कारण हे गळतीचं प्रमाण जवळपास 4 ते 5 पट जास्त आहे। हळूहळू अलीकडच्या काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे। हे गळतीचं प्रमाण जे आहे ते कमी दाखवलं जातं असं वाटतं का? कारण याची ग्रॅव्हिटी आता मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे, परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे। आपण इथल्या पाण्याची टेस्ट देखील बघितलेली आहे, पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे। कोल्हापूरला देखील ते पाणी कोल्हापूरला हे थेट पाईपलाईननी येतं हे चांगली गोष्ट आहे। महाराज आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जरी काम 2 वर्ष चालू राहिलं असलं तरी या धरणावरती जे शेतकरी अवलंबून आहेत त्यांच्यासाठी नेमकं काय आव्हान असणार आहे? कोणती पिकं घेणं गरजेचं आहे? कारण ऊस पट्टा हा पूर्ण असतो आणि पाणी कमी मिळेल अशा पद्धतीची शंका लोकांच्या मनात आहे। ऊस असं एक पीक आहे की ज्याला सगळ्यात जास्त पाणी लागतं हे खरं आहे। पण इथल्या आपली शेतकऱ्यांची परंपरा आणि शेतीची परंपरा जी आहे ती ऊस करण्याचीच आहे आणि त्यासाठी जे पाणी लागतं ते आता मिळतंच आहे आपल्याला। परंतु भविष्यामध्ये इतर पिकंसुद्धा घेणं उचित होणार आहे, यात काही शंका नाही। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।